सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूरकरांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत, सोलापूरकरांचे प्रश्न नक्की काय आहेत हे जाणून घेण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असलेला आहे. तुम्ही सोलापूरचे का? हा, सोलापूरचे आहे. प्रॉपर सोलापूर. काय नाव? माझा शहा मोडकर. आता ही सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले प्रश्न काय आहेत नागरिकांचे? आपले प्रश्न काय, नवीन पिढीला रोजगार नाही, काय नाही. लई बेकारी लई आहेत, बसून राहतात. सगळे शिक्षण शिकलेलं पोरगं पुण्याला पडून जातो. इथं लई वर्षाला रोजगार नाही. लई परिस्थिती खराब आहे, गंभीर आहे सोलापूरची. रोजगारमुळं लई सोलापूर पाठीमाग आहे. आता बघू पुढे आता इलेक्शन नंतर काय होतं, रोजगार होतं का नाही. आता जर सोलापूरमध्ये रोजगार आणायचा असेल तर महायुती पाहिजे. म्हणजे इथं कसं आता तिरंगी लढत झाली. भाजपा झालं वेगळं, अजितदादा शिंदे गट स्वतंत्र आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस वगैरे एकत्र झाले. कुठला पक्ष प्रश्न सोडू? काम करण्याला पक्ष पाहिजे आपल्याला, कुठलं पण असू दे. या पिढीला काम पाहिजे ना, कुठलं पण असू दे पक्ष. या पिढीला काम पाहिजे. लई बेकारी चालू आहे सोलापूरमध्ये, बसून राहतात. आता मग सध्या आईवडील कमवतो, लेकरं बसून खातात, नोकरी नाही, शिक्षण शिकून बसलेले आहेत. सोलापूरला रोजगार पाहिजे. अजून काय नागरिक माझ्यासोबत आहेत ते म्हणले सोलापूरकरांना रोजगार पाहिजे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला कुठला प्रश्न महत्त्वाचा वाटतो सोलापुरात? सोलापुरातलं सगळ्यात महत्त्व म्हणलं तर रोजगार. रोजगारावर लक्ष द्यायला पाहिजे सगळं. राजकारण तर काय येते तेच जाते तर कामावर हे पाहिजे, रोजगारावर लक्ष पाहिजे. सोलापूरची निवडणूक गाजली आहे, रक्तरंजित खून झाले. ह्या सगळ्या घडामोडीवर कसं बघतोय? काय आता इलेक्शनच तसं आहे, तर काय कुणाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं. महत्त्वाचे प्रश्न काय आहेत अजून? रोजगार काय नाही, रोजगार, कामं आणि वाढ, सुरक्षा, यानी की कामं, हेच एवढंच. पक्ष कुठला बरा वाटतोय? जी कामं करेल सोलापूरचे, बाबा हा पक्षाला मतदान दिलं तर विश्वास? अजितदादा राष्ट्रवादी. अजितदादा राष्ट्रवादी. काय कारण? काय नाही, कामं होत्यात, जातीवाद होत नाही त्यांच्यात, प्रत्येकाला घेऊन चालतात ते. हे आहे मत. अजून काय तरुण आपल्या सोबत आहे? लगानो तुम्ही बोललं तर कसं व्हायचं मग? बोलायला पाहिजे का नाही? नमस्ते. बरं तुम्ही नाव सांगा तुमचं. कल्याणी आहे मी. प्रॉपर कुठले? प्रॉपर जोडबाई पेठ, सोलापुरातलेच. सोलापूर. आता ही जेव्हा आपण सोलापूर बघतो सगळं, तेव्हा आपल्याला काय अडचण येते का नागरिक म्हणून? काय अडचण? विकास काम पाहिजे, रोड पाहिजे, रोड खड्डे, हा दिव्या बत्ती पाहिजे. मला काय पण येत नाही. 5 वर्षांना तोंड दाखवते तिथं. हा, कोण पण येत नाही. आता इलेक्शन आता हे तर म्हणतात का आम्ही विकास केला सोलापूरचा, सगळे काय पण नाही गेलो. बघा तुम्ही वाटत कसलं हे चाललंय. काय म्हणताय? पाणीची सोय नाही, देणीची नाही सोय, दिवाबत्ती पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, गल्लीचा वार्डाचा विकास असला पाहिजे. नाहीतर विकास नाही तर मग काय उपयोग नाही ते उमेदवाराला कोण पण उभारून. मग एक चांगला एक नगरसेवक असा पाहिजे आम्हाला, कोणत्या पण पक्षाचा असू दे, असं उमेदवार पाहिजे. ते काम करण्यासाठी धडपडला माणूस पाहिजे आम्हाला, तर तसं तिला निवडून देतो आम्ही. आता कुठला पक्ष वाटतो बरा? पक्षाचं काय नाही, काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला. होय. सोलापुरातले प्रश्न काय आहेत आपल्या? मी परगावचा आहे. परगावचा आहे. तुम्ही कुठले? सोलापूरचाच आहे का? अडचणी काय आहेत सोलापुरात? साखरपेठ राहतो. साखरपेठ राहतो. साखरपेठेत काय काय अडचणी आहेत? काय पण अडचण ते चांगलं नाही. काय कायच नाही. समाधानी माणूस सगळ्यात. होय. काय सोलापूरकरांच्या अडचणी काय आहेत? सोलापूरकरांचा पहिला प्रश्न पाण्याचा. दुसरा प्रश्न आहे रोजंदारी. आता हे जर प्रश्न सोडायचे म्हणलं, कोणावर विश्वास आहे? सामान्य मतदार म्हणून कुठला पक्ष बरा वाटतोय? आता जे काय चाललंय, जिथं सत्ता आहे तेच आहे, चाललंय व्यवस्थित आहे. आता म्हणजे महानगरपालिकेची सत्ता जिथं आहे तिथं, महानगरपालिकेची म्हणजे आता वर्ण जी सत्ता आहे, आता जे काय थोडंफार विकासाच्या दृष्टीने कोणा बोलायचं म्हटलं तर आहे थोडंफार पहिल्या पूर्वीपेक्षा पण विकास आहे आता. म्हणजे पूर्वी म्हणजे काँग्रेस, आता म्हणजे भाजप. भाजप बरं आहे असं म्हणायचं तुम्हाला? तर विकास आहे, थोडंफार विकास आहे भाजपचा. फक्त हा राहिला प्रश्न फक्त पाणी आणि रोजंदारीचा करायला पाहिजे. आता भाजपमध्ये दुसपूस आहे की पाण्याचा प्रश्न म्हणजे कसा आहे, आज पाणी आपल्याला 4 दिवसाड 5 दिवसाड पाणी येतं.
सोलापूरला जर एक दिवसाआड पाणी किंवा एक रोजच्या रोज जर पाणी आलं तर पाण्याचा प्रश्न जर सुटला तर रोजंदाचं म्हणजे उद्योगधंदे आले पाहिजेत. आपल्या सोलापूर शहरातून जनता रोज कामानिमित्त बाहेर जाते तर आपल्या गावातला हक्काचा आपला जन्मसिद्ध हक्क आपण इथं रोजीरोटी कमवू शकतो. आपलं गाव सोडून बाहेर नाही गेलं पाहिजे हाच आपला प्रश्न आहे. म्हणजे उद्योगधंदे महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न आहे. आता येतात आता शिवसेनेचा बिल्लाच आहे म्हणजे शिवसेना म्हणणार तुम्ही बरोबर की बिल्लाच आहे शिवसेनेचा. कुठलं तुम्ही प्रॉपर सोलापूर वार्ड क्रमांक 3. आता तुम्ही शिवसेनेच्या हवाय म्हणणारच आहे मी विचारायच्या आधी सांगतो पण क्रमांक 3 आणि 2 मध्येच आमचं पण प्रश्न काय आहेत सोलापुरातले प्रश्न कसं पाणी आणि रोड आणि रोजगार ह्या मुद्द्यावर काय करतात आमच्या शिवसेनाचे कामं बिमं काय पण असू दे शिवसेना एक नंबर आहे. कुठलं पण काम त्यांच्याजवळ घेऊन गेले माणसं त्यांचं कामचं सुटकारा करून देतात त्याने. आता हे भाजप जे आहे त्या भाजपनं लय ताकद लावली पण पालकमंत्री इथं आहेत तिथले आमदार आहेत 3 कसा मेळ लागायचा इथं बाकीच्यांचा कसं पण मिळावू दे आमचे शिवसेना आहे सैनिक आहेत ते आमच्या आम्हाला सपोर्ट करणार हां सपोर्ट करणार. ठीक आहे अजून नमस्कार काय सोलापूरकरांचे प्रश्न काय आहेत? सोलापूरकरांचे बरेच प्रश्न खूप वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर स्मार्ट सिटीचं काम आहे ते काम काय व्यवस्थितरित्या झालेलं आहे हे लोकांना वाटत नाही की स्मार्ट सिटीचं काम व्यवस्थितरित्या प्रत्येकांपर्यंत पोहोचलेलं आहे असं. 1000 कोटीच्या वर निधी खर्च केलाय स्मार्ट सिटीला 47 कामं केले स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दिसतात का 47? बिलकुल दिसून येत नाही. किती दिसते 47? आता ते 47 मधले निम्मे पण दिसून येत नाहीत. बरं मग आता हे जर सगळं चित्र बदलायचं असेल कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे लोकांनी? यामध्ये बघा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये परिवर्तन होणार असं मला वाटतंय. आता परिवर्तन व्हायचं म्हणलं तरी पण 2 पर्याय आहेत. काँग्रेस म्हणून एक महाविकास आघाडी अजितदादा शिंदे गट म्हणून पण आहे. आता मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष सोडून इतर कोणाचं पण होईल आघाडी मग ते म्हणजे त्यांचे चान्सेस मला वाटतंय वैयक्तिक की त्यांचे चान्स जास्त आहेत. आपण आता केंद्रात भाजप राज्यात भाजप तुमच्या सोलापूर शहरात 3 आमदार भाजपचे शेजारचे 2 आमदार भाजपचे असं असताना लोक कसं परिवर्तन करतात? अहो ह्या भाजपच्या आमदारांवर खरं तर विश्वासच नाही राहिला आहे. कारण की देवेंद्र फडणवीस जे आहे ना आपल्या पालकमंत्री 5 आमदारांपैकी एकट्यानं द्यायला पाहिजे कारण की 5ही आमदार हे जे आहे ना काय म्हणते निष्क्रिय ठरले असं ते मत आहे. बाहेरच्या पालकमंत्रींना जे अपॉइंट केले त्याने ते चुकीचं केले. 5 आमदार जिल्ह्यामध्ये आहेत ते निष्क्रिय आहेत असं त्यांचा अर्थ आहे देवेंद्र फडणवीस यांचा. म्हणून ते गोरेना पालकमंत्री सोलापुरात केले. आता ह्यांचं तर कुठं जुळायला लागले गोरेंचं देशमुखांचं ते ह्यांच्यामुळे माती व्हायली ना लोकांना समजायला पाहिजे. सोलापूरकरांची विकासाची माती व्हायला आहे हे लोकांनी समजलं पाहिजे. लोकांनी समजायला पाहिजे होय. काय तरुण म्हणून सोलापूरकरांचे काय प्रश्न आहेत? काय म्हणलं सोलापूरकरांचे प्रश्न काय आहेत? आता प्रश्न तर लई आहे ती काय तर रस्त्याचे कामं आहे ते कचऱ्याचे काम आहे ते का आता कसं आहे ती जे नगरसेवक त्यांना चान्स द्यायचं कसं आता नवीन युवाला चान्स देऊन बघा ना एकदा नगरसेवकमध्ये तुम्ही बघायला जे आहेत ते नगरसेवक दादा काहीच काम करत नाही त्यांनी तर फक्त BJPच्या नावावर हिंदू मुस्लिमवर वोट मागते तिथं काय दुसरं काय चालू नाही आहे. तुम्ही नवीन पिढीला एकदा चान्स देऊन बघा त्यांचे कामं बघा. बीजेपमध्ये पण आहेत ना नवीन मग बीजेपमध्ये पण नवीन चेहरे दिले ना यावेळेस. अरे मग चेहरे दिले नाही तर BJPमध्ये असं नवीन चेहरे चान्स द्या ना पण तुम्ही. आता कसं कामं जी असते ते कामं पूर्ण लावल्यावर कामं करत नाही ती काय नाही ती अशा लई तिथं न कामं करणारे फक्त येते ती फक्त इलेक्शनच्या दिवशी येऊन मतं मागते ती यांचं हे काम आहे. तुम्ही नवीन पिढीला चान्स देऊन बघा एकदा काय काय नाही. काय कुठल्या पक्षावर जास्त विश्वास आहे सध्या? आता तर आमचं काय नाही जे नवीन आमचा प्रभाग म्हणून आम्ही प्रभागात सांगशील पण पूर्ण सोलापूर शहरावर कोणाही सत्ता यावं असं वाटतंय? पूर्ण कुठल्या पक्षाची सत्ता यावं सोलापूर शहरात महानगरपालिकेत? आता ते तर बघा आता काय आता चालू तर BJPच आहेत. आता आपल्याला BJP सोडून कुठला पण युतीत चालत आहे. आता BJP तर ताकद लावली तर पालकमंत्री आहे तिथं इथले आमदार आहेत शहरात 3 एवढं असताना पण आम्ही बदल घडवूया ना नवीन चेहऱ्यावर आणूया नवीन सत्ता बसून देऊया एकदा त्यांना पण एकदा चान्स देऊन बघू. वाटतंय परिवर्तन? आता पालक पण 100% परिवर्तन होईल. 100% होईल परिवर्तन होईल असं म्हणतात. नमस्ते. काय सोलापूरकरांचे प्रश्न काय आहेत आपल्या? काय बोलायचं प्रश्न आपले अडचणी आपल्या
खूप अडचणी आहे, खूप अडचणी. खूप अडचणी एक दोन सांगा बाकी का राहू द्या. काय नाही, मोदीला आठवून टाका. हा? जाऊ दे, मोदीला आठवा. मोदीला आठवून म्हणजे किती आमदार आहेत मोदीचे? मोदीला आठवून टाका म्हणले आणि गेले. नमस्कार. अहो आपले प्रश्न सोलापूरकरांचे काय काय इलेक्शनचं आता इलेक्शन आलंय मत मागायला यायला लागली सगळे पण आपले प्रश्न काय ह्यांना कळायला पाहिजे का नाही? ते कुठं कळतं त्यांना? हा? त्यांना कुठं कळतं? एकच महिना वापरतात आपल्याला. एकच महिना येतात आपल्याकडे परत 5 वर्ष 5 वर्ष त्यांचे. मग आता ह्या महिन्यात आल्यावर आपण प्रश्न सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे, बरोबर आहे, पण आता एक वार्डात 10 उमेदवार थांबल्यावर कुणाकुणाला सांगायचं? काय तरी काय सोलापुरात फिरताना काय काय जाणवतं तुम्हाला? अडचण काय जाणवतं? अडचण काय नाही, सगळं काय त्याला आहे तसंच असतं सोलापूरचं. काय त्याला असं काय कुठलं काय हे झालेलं नाही अजून. काय काम झालं नाही का? आता स्मार्ट सिटी झाली म्हणते सोलापूर. स्मार्ट झाले म्हणते उगा नावाला झाले, असं रजिस्टरवर नाव आहे पण ह्याच्यावर नाही अजून उल्लेख नाही. दिसत नाही स्मार्ट काय झालं. काय झालं नाही. शिंदे साहेबांना सगळं घेऊन घरातच बसले, झोपले. घरात घेऊन बसले. आता लेख खासदार झाली त्यांची. झाले तर त्यांनी विचार केला असतं तर लय मोठं झालं, स्मार्ट सिटीपेक्षा भारी झालं असतं ह्याच्या आधी. पण काय त्यांनी बी काय नाहीच केले. काय आता शिंदे साहेबांनी काय केलं नाही म्हणताय. मग आता इथले आमदार आहेत देशमुख वगैरे त्यांचं काय? त्यांनी तर काय सोडा, ते त्यांचं काय ते सगळं चित बी त्यांचे पड बी त्यांचं आहे. आता भाजपतर्फे येडा जरी माणूस थांबला तरी निवडून येत आहे. कसं काय असं? काय ते आता मशीनच तसले, काय त्याला काय करता? कशामध्ये गोळा असेल असेलच की काय त्याला. येडा माणूस जरी थांबला तरी निवडून येत आहे. मग आता ज्याला जर इलेक्शन काय कळत नाही त्याला जरी उभा केलं तर त्यांनी निवडून येत आहेत. वारच तसला आहे काय. मग मतदान करायचं का नाही आपण? करा आता. कसं नागरिकांना मतदान करावंच लागेल की हो राजे. का नाही केलं की नाव कट होतंय. हां मग त्यासाठी मतदान करावं लागेल का नाही? हां त्यावेळेस लोक काय करतील सोलापुरात? भाजपकडे झुकतेली का काँग्रेसकडे झुकतेली? काय सांगता येत नाही बघा. काय सांगता येत नाही आता. लोकांचं काय सांगायचं आपण? हां नाही वार फिरतंय फिरते. अजून काय नागरिक आहेत होय? काय तरुण म्हणून आपल्या काय समस्या आहेत सोलापूरकरांच्या? समस्या तर लई आहे की. लई आहे त्या थोडं अलीकडे वाहन जागा देऊ. काय सगळ्यात मोठी समस्या काय आहे? सगळ्यात मोठी समस्या मेन तर हे प्रशाळा नाही मोठे इकडं. काय प्रशाळा शाळा स्कूल. शाळा नाही त्या मोठ्या. हा शाळा नाही आहे मोठ्या इकडं. अजून हॉस्पिटल नाही आहे. हॉस्पिटल नाही. बरं आहे सरकारी हॉस्पिटल, तिकडं लई बेड आहे. जागा भेटते नाही भेटते तर आपला एक आमदार असं असावं की स्वतःच्या हॉस्पिटल तयार करावं. बरं आता हे 3 आमदार आहेत की शहरात तुमच्या? 3 आहे हो, बरोबर आहे. भाजपचे असू दे कुठले पण असू दे, काम करायचं की कुठं आहे काम? कोणी पण बोलते तर आम्ही हे करू ते करू. कुठं करायले काम करत हा? कुठं करायले? समोरच आहे की आपल्या सगळं. काम नाही झालं सोलापुरात. कुठं झालं दाखवा आम्हाला. अरे स्मार्ट सिटी झाली की तुमची. स्मार्ट सिटी लई भारी स्मार्ट सिटी हो. घेतलं तुमच्या सोलापुरात. घेतलं नाव तिने तर लई भारी नावं घेते मोदी. सगळ्याचेच नावं घेते. काम कुठं झालं दाखवा आम्हाला. आपण तुम्ही निवडून दिले ना 3 आमदार भाजपचे. अरे सगळ्यालाच निवडून दिले की आम्ही. सगळ्यांना त्यांचंच काम केले तर लोकसभामध्ये काम केले तर आमच्या हातात बुट्टा दिले तिने. काय दिलं नाही हातात? काय दिले तर आम्हाला आमची कसं आहे गोरगरीब असते नाही, त्यांची लई प्रश्न असते तर त्यांची पण इच्छा असते तर त्यांचे आईवडिलांची असं प्रश्न सुटले नाहीत असं म्हणते ते सोलापूरचे. तुम्हाला काय वाटतं सोलापूरचे प्रश्न सुटलेत का? सोलापूरचे प्रश्न काही सुटलेले नाही. फक्त जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी फक्त जनतेला येड्यात काढण्याचा धंदा केलेला आहे. सोलापूरमध्ये तुम्ही इथं या भागात आमच्या फिरलात तर तुम्हाला कळेल की रस्ते नाही, ड्रेनेज नाही, वेळेवर पाणी येत नाही, नीट कचरा उचलला जात नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कामं झालीत म्हणते तर 10 दिवस पाणी तुंबलेलं असतं आहे गटारीत. आणि ना इथले आमदार लक्ष देतात ना खासदारताई आमचे लक्ष देत असते. आता महापालिकेचं इलेक्शन आलं आहे म्हणून सगळीकडे यायला लागलेत वोट मागायला. आमच्या भागातले नगरसेवक पण काम करत नाही. सोलापूर शहराला वाली कुठला पक्ष? सोलापूर शहराला वाली आता कुठल्या पक्षावर तर विश्वास राहिलेला नाही.
म्हणजे कसं आहे, आता कोण नेता कुठल्या पक्षात जाईल हेच खरं हे नाही. तुमच्या सोलापुरात रात्री 12 वाजता पक्षप्रवेश झाले. तेच म्हणायला लागलो की आता नेत्यांवर पण विश्वास राहिलेला नाही. आम जनतेला ना सोलापूरच्या नेत्यांवर पण विश्वास राहिलेला नाही. कोण कुठल्या पक्षात जाईल हे कळतच नाही. आज हे पक्षात दुसऱ्या पक्षात असतंय. होय, मित्र तुमचा एखादा असेल की आज काँग्रेसचा झेंडा, उद्या भाजपचा झेंडा, असं चित्र दिस लागली की आता दिसायला काय सध्या काय झालं माहिती का, EVM मशीनमधनं निवडून येण्यासाठी सगळे भाजपकडं ओढ लागलेले आहे. आता येडं देखील भाजपकडे चाललं आहे. एवढं देखील काय करायचं ते त्याला इलेक्शनचं काय माहिती पण नाही. असे नगरसेवक व्हायले तर EVM मशीनमध्ये निवडून येते, झाला पहिलं तिकडे पळू असं म्हणून सर्व पक्षातील लोक भाजपकडे चाललेत. भाजप पण घ्यायला लागली की सगळ्यांना. आता तुम्ही काय करणार मग, घेणारच की त्याने तुम्हाला नको कशाला म्हणतात. यायला तर येऊ द्या. आता 60 बाहेरच्या उमेदवारांना मतदान उमेदवाराला भाजपने तिकीट दिले, स्वतःच्या पक्षातले लोकांना तिकीट दिलं नाही त्यांनी. आता ह्या निष्ठावंतांनी काय करायचं बीजेपी? ते सांगितले ते लोक म्हणलेत ना, चट्या उचला, त्यांचे पाठीमागे फिरा, हे त्यांचं काम चालू आहे. निष्ठावान लोकांचं काम काय चालू आहे, त्यांचे धुणे भांडे करा, हे करा चालू आहे त्यांचे. चहाचं काम म्हणा. ही सोलापूरचे निष्ठावंत ही राग मनात धरून काय बीजेपीचा गेम करतील काय? त्यांचं काय ऐकायला हो, त्यांचं कोण ऐकायला? EVM मशीनमध्ये सेटिंग झालेली आहे. ते EVM मशीनमधनं भाजपचे लोक निवडून येणार आहे. ती हे सगळ्या जगाला माहीत झाले. आपण बोलून तर काय फायदा आहे, आणि ते लोक करून तर काय फायदा आहे? कोणत्याने पाडू शकत नाहीत. EVM मात्र त्यांना निवडून आणू शकते. सोलापूर स्मार्ट झाले का? स्मार्ट थोडंफार झालं की स्मार्ट. त्यांनी कुठे गेलेत? काँग्रेसच्या काळात झालेलंच तेवढं काम आहे, तेवढंच आहे. दुसरं काय आहे? दुसरं काय भाजपनं कुठं काम केलं आहे? काँग्रेसने जेवढं केलं तेच काम तेवढं आहे. आपण तुमची काँग्रेसची माणसं चालली ना बीजेपी मध्ये आता ते EVM मशीनला घाबरून जाणारच की हो. होय, एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळं थोडंफार काम झालेलं आहे. लाडक्या बहिणींना निधी वाटप म्हणा, किंवा एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे की त्यांचं जे पक्ष आहे शिवसेना, त्यांच्यामार्फत सोलापूरचं थोडंफार विकास होईल असं वाटतं आम्हाला. त्यांनी चोरला म्हणते की पक्ष उद्धव ठाकरे. कसं असतं तर आता ते काय चोरला हे शब्द वापरूच नाही. कसं हे लास्टला निष्ठा असते, काम करायचं असतंय. आणि जे उद्धव साहेबांनी जे केलं महाविकास आघाडीबरोबर, जे त्यांनी हे साठगाठ करून जे संस्था स्थापन केली, हे निवडणुकीच्या पूर्वी कुठं होतं हे? त्यामुळे हे झालंय असं तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कुठले? मंगळवार बाजार. सोलापूर शहरातले का? सोलापूर शहराचे. काय ह्यावेळेस सोलापूरात कोणा हवा चालली? हवा म्हणजे कसं आहे माहीत आहे का, कुणाची हवा काय नाही आहे. जे म्हणायला लागले ना, सगळं मशीनमध्ये घोड झालेला आहे. आता आपण मत टाकतो, आपल्या जे काम करणारा जे माणूस असतात ते चांगलं माणूस म्हणून काम करता तर ते भाजपला जात आहे. आणि ह्याने जे आमचे जे बंधू जे सांगितले ते पुन्हा पण चांगलं काम केलं तर त्यांना मत घालावे. आणि आजचे लोक आज जे पुढाऱ्या काय करायला लागले सगळं इकडं, जर आज शिवसेना का उद्या BJP, उद्या काँग्रेस, कुठं पण चालले आहेत. त्यासाठी मतदाराला कुणाला घालायचं, काय घालायचं हेच कळी नाही. मत कुणाला टाकायचं? हे निवडणूक आयोगानं काय लावायला पाहिजे आपल्या बोटाला? शाही लावते की चुना लावायला पाहिजे. चुना कशाला लावते? शाही लावते बरोबर. शाही लावलेत तिने. शाही लावली. होय, काय आपले प्रश्न सोलापूरकरांचे सुटलेत का नाही? असं किसके लाठी उसकी भैस आहे. म्हणजे सत्ता आहे तिचीच सीट वाढवून ते तीच आमदार होते, खासदार होते, मेंबर होते, तेच चाललेलं आहे. हां, समस्या काय आपल्या? समस्या एक बी सुटणार नाही, कधी बी सुटणार नाही समस्या. हां, उलट महागाई झाली आहे. सोलापुरात लय निधी आणलाय बीजेपी. लय महागाई. हां, सोलापुरात लय निधी आणलाय म्हणून बीजेपीनं. काय कुठला आणला, काय आणलंय? सगळं इकडून घेतं, आमच्या केसातून डबल घेते, इकडून देतं, इकडून घेते. काय केले? काय बी नाही. काय नाही केलं. पैसे 1500 रुपये या लागलेत. लाडके बहिणीचे 1500 रुपये या लागलेत. आणि इथं गॅस 1000 रुपयाला गॅस आहे. लाईट बिल दुनियाचे या लागले तर महिन्याला कमीत कमी 1500 रुपये लाईट बिल या लागलं. होय, काय मला बोलता येत नाही, मला येत नाही बोलायला. नाव सांगा तुमचं. माझं नाव बी नाही. नाव नाही. राहणार कुठले? मी राहायला येते सोलापूर शहर. बोलायला की आता कसे आहेत रस्ते? कसे आहेत? लई भारी आहे ती.
लई भारी आहे ती जायला रोड नसतंय पायावरून आम्ही चालत जायला ना रोड नसतंय बर आम्ही चालत चालले ना रोडला वाट नसती एवढे चांगले एवढी चांगली ठीक आहे नाव सांगा नाही आपण बाईट नाही देत ठीक आहे थांबूया इथं सोलापुरातले प्रश्न काय आहेत सोलापूरकरांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे खरं तर आपल्या निवडणुकीच्या कव्हरेजचा हा भाग असतो की आपण निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिक असतात मतदार असतात मतदारापर्यंत जायचं मतदारांना नक्की काय वाटतंय त्यांच्या भावना काय आहेत हे लोकांपर्यंत पोचवायचं आणि त्याहून अधिक इथले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचं इथल्या प्रशासनापर्यंत पोचवायचं हा आपला प्रयोग सातत्यानं सुरू असणार आहे तुम्ही या सगळ्या निवडणुकीचं कव्हरेज पाहण्यासाठी एबी मराठीला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करा इथनं पुढं सगळ्या निवडणुकीचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला इथं मिळत राहतील धन्यवाद